नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर उद्या आहे हनुमान जयंती आणि या जयंतीला तुम्हाला हनुमानजींना कसं प्रसन्न करायचं आहे किंवा कोणते उपाय उद्याच्या दिवशी केल्याने आपल्याला इच्छित फलप्राप्ती त्यापासून मिळू शकते किंवा आपले संकट आहेत, दुःख आहेत यांचं कसं निवारण होऊ शकतं याबद्दलची माहिती या व्हिडिओतून मी आज तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, उद्या आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीला ही वर्षातून दोनदा येत असते आणि आपण ती दोनदा साजरी करत असतो. हे आपण सर्व जाणतच आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला मंगळवारी येणारी जी आहे ती हनुमान जयंतीचा जन्म आपण मानत असतो. तो दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा करत असतो. तर चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमानजींना पुनर्जीवन मिळाल्याने, पौराणिक कथा असल्याने या दिवशी देखील मोठ्या उत्साहाने हनुमान जयंती हा आपण साजरी करत असतो. तर मनोभावेने त्यांची भक्ती केल्याने, पूजापाठ केल्याने हनुमानजी प्रसन्न होत असतात आणि आपली हर एक इच्छा असेल, मनोकामना असेल ते पूर्ण होत असते. आपले हर एक दुःख, कष्ट यांचं निवारण होत असतं. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही खूप त्रासलेले आहात, खूप कष्टामध्ये आहात, तुम्ही सर्व उपासना करून, उपवास करून, भक्ती करून जर थकला आहात तर एकदा तुम्ही हनुमानजींना नक्की हात जोडा. नक्की त्यांची उद्याच्या दिवशी पूजापाठ करा, त्यांना प्रसन्न करा. बघा, तुम्ही तुमच्या जीवनातील जी काही संकटे आहेत, किती मोठंही संकट असू द्या, ते तुमचं पूर्ण होणार का तर होणारच. एवढे हनुमानजी एका भक्तांवरती जर प्रसन्न झाले तर त्याच्या जीवन हे अगदी सुखमय करून टाकत असतात. त्यामुळे मित्रांनो, हनुमान जयंतीला असे काही उपाय करून तुम्ही हनुमानजींना प्रसन्न केलं पाहिजे. तर त्याबद्दल काय उपाय आहेत, पूजापाठ तुम्हाला कशी करायची आहेत, हे आता आपण पुढे पाहणार आहोत. तर रामभक्त भगवान हनुमान हे चिरंजीवी आहेत, आपण हे जाणतो. त्यांना संकटमोचन असेही म्हणतात, कारण हनुमानजी भक्तांच्या हाकेला धावून येतात आणि त्यांना संकटातून तारतात असे बोलले जात असते. पवित्र मनाने केलेली हनुमानजींची भक्ती ही नक्कीच फलित होते, याचा अनुभव अनेक भक्तांना आलेला आहे. हनुमानजींना सर्वात प्रिय आहे ते म्हणजे भगवान श्रीराम. त्यामुळे मारुतीच्या भक्ती उपासनामध्ये तुम्ही श्रीरामांची देखील या दिवशी तुम्हाला नामस्मरण करायचं आहे, त्यांची प्रार्थना किंवा उपासना तुम्हाला त्या दिवशी करायची आहे. त्यामुळे सुद्धा हनुमानजी प्रसन्न होत असतात. उपासनेत तुम्हाला रामाचे नाव घेतल्याने सुद्धा ते तुमच्यावरती प्रसन्न होत असतात आणि भक्तांवर त्यांची कृपा तुमच्यावरती होत असते असे मानले जात आहे. तर आज पाहूया हनुमान जयंतीला करता येणारे काही महत्त्वाचे उपाय, पूजापाठ. यामुळे हनुमानजी प्रसन्न होऊन तुमची मनोकामना पूर्ण करतील. हनुमानजींना प्रसन्न करणारे काही उपाय मी आता पुढे तुम्हाला सांगत आहे. राम नाम जपणे. हनुमानजींना राम भक्त आहेत, त्यामुळे हे आपल्याला सर्वांना माहीत असल्यामुळे आपण सर्वांनीच राम यांचा जप या दिवशी करायचा आहे. हनुमानजींच्या फोटो आपण पाहतो, त्यांच्या हृदयात राम वसलेले आहेत. त्यामुळे मारुतीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात प्रभावशाली आणि शक्तिशाली उपाय तो म्हणजे रामनाम जपण्याचा. तुमच्या मुखातून रामनाम एकदा जरी आले तरी हनुमानजी आनंदी होत असतात. आता मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी रामनाम मंत्राचा 11 वेळा किंवा संकल्प घेऊन 1,00,000 रामनाम जप तुम्हाला करायचा आहे. ज्या भक्तांना हे जमणार नाही त्यांनी किमान 108 वेळा तरी मनोभावे रामनाम या दिवशी जपावे. हनुमानजींची कृपाकरिता तसेच रामनाम जप तुम्ही लिहून देखील काढू शकता. एका वहीमध्ये लाल पेनाने स्वच्छ अक्षरात रामनाम जप तुम्हाला लिहिल्याने सुद्धा मारुतीची कृपा तुमच्यावरती होत असते. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे हनुमान चालिसाचं पठण. हनुमान चालिसाची अपार शक्ती आहे हनुमान चालिसामध्ये आणि हनुमान चालिसाची प्रत्येक पंक्ती प्रभावी आणि महत्त्वपूर्ण आहे. जे हनुमान चालिसा वाचतात त्या लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे. तुम्ही त्यांना विचारू शकता की हनुमान चालिसेमध्ये किती शक्ती आहे किंवा किती ते सामर्थ्यवान आहे. जो व्यक्ती नियमितपणे हनुमान चालिसा वाचतो त्याच्या पाठीशी बजरंगबली सदैव उभे राहत असतात असे मानले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी अनेक आपली तीव्र मनोकामना पूर्ण करण्यासाठी सकाळी लवकर उठून 100 हनुमान चालिसाचं पठण करत असतात किंवा 101 चालिसाचं पठण करत असतात. अखंड ज्योत लावून या दिवशी पठण केल्याने हनुमानजी किंवा बजरंगबली, मारुती असेल ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात, त्यांची कृपा आपल्यावरती होत असते. किमान 1, 7, 11 अशा प्रकारे क्रमाने तुम्हाला जमेल तितक्या वेळा हनुमान चालिसा या दिवशी वाचून काढायची आहे.
सुंदरकांडाचं पठण. तिसरं आहे ते म्हणजे सुंदरकांडाचं पठण. हनुमानजी भगवान आहेत, श्रीराम त्यांना प्रिय आहे, त्यांना समर्पित असणाऱ्या सुंदरकांडाचं पठण या दिवशी तुम्हाला करायचं आहे आणि अनेक भक्त या दिवशी करत असतात. हनुमान मंदिरामध्ये देखील या दिवशी सुंदरकांड पाठणाचं आयोजन केलं जातं, विविध कार्यक्रम केले जात असतात. त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. तुम्हाला पठण करणं जमत नसेल तर श्रवण करून तुम्ही त्यांना प्रसन्न करू शकतात. भक्त मंत्रमुग्ध होऊन सुंदरकांड पाठ ऐकतात आणि म्हणतात सुद्धा. ज्यावेळी सुंदरकांड पाठ केला जातो त्यावेळी हनुमानजी साक्षात तो पाठ ऐकण्यासाठी विराजमान होत असतात. त्यामुळे तुम्हाला सुंदरकांडाचं पठण हे करायचं आहे. जर हनुमानजींना तुमच्या घरी तुम्हाला निमंत्रण द्यायचं असेल तर यापेक्षा सर्वात मोठा उपाय नाहीच. हनुमानजींसाठी एक आसन लावायचं आहे. हा पाठ अत्यंत प्रभावी असल्याने तुम्ही हनुमानजींना सुंदरकांड मारुतीला अवश्य तुम्हाला ऐकवायचं आहे. चौथं म्हणजे ते आहे रुईच्या पानांची माळ. हनुमानजींना आईला म्हणजेच माता अंजली माईंना रुईचे झाड अत्यंत प्रिय आहे. रुईच्या झाडाच्या त्या भक्त असल्यामुळे त्यांनी आपल्या पुत्राला म्हणजेच हनुमानजींना बळ बुद्धी मिळण्यासाठी रुईच्या झाडाकडेच पानांची माळ घालण्याची पौराणिक आख्यायिका आहे. त्यामुळे हनुमानजींना रुईच्या पानांची माळ घालतात. हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी रुईच्या पानांवर चंदन किंवा अष्टगंधाने राम नाम लिहून तुम्हाला आणि आपली मनोकामना सांगून ती माळ मारुतीच्या गळ्यात घालायची आहे. याने देखील तुमची इच्छा पूर्ण होत असते. त्यानंतर 5वं आहे ते म्हणजे प्रसाद. मारुतींना चणे, गूळ, लाडू हे प्रसादात दाखवले जातात. हनुमानजींना शक्ती, ताकद यांचे प्रतीक असल्याने त्यांना प्रामुख्याने बळ मिळण्यासाठी या गोष्टी म्हणजे चणे आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवतात. हा नैवेद्य हनुमानजी आनंदाने स्वीकारत असतात असे मानले जाते. तसेच त्यांना बेसनाचे लाडू, ज्या काही बुंदीचे पदार्थ आहेत ते त्यांना खूप आवडत असतात. जिलेबी आवडत असते. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे नैवेद्य त्यांना दाखवायचे आहेत. तसेच विड्याचे गोड पान हे देखील मारुतींना खूप आवडत असतं. त्यामुळे तुमची मनोकामना जर पूर्ण करायची असेल तर रुईच्या पानांची माळ, गूळ किंवा चण्याच्या डाळीपासून बनवलेला कोणताही एक पदार्थ असेल आणि विड्याचं पान हे जर तुम्ही हनुमानजींच्या मंदिरात या दिवशी जर नेलं आणि त्यांच्या चरणावरती अर्पण केलं तर 101% तुमची मनोकामना ही पूर्ण होणार आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा.